ग्रामीणमध्ये असणाऱ्या लोहगडावर जी घटना घडली, या घटनेबाबत पुणे शहर, राज्य आणि देशभरात या घटनेची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे। प्रत्येक दिवशी या संदर्भातले नवीन नवीन अपडेट्स येत आहेत, ट्विस्ट येत आहेत आणि आता एक महत्त्वाची बातमी या सगळ्या संदर्भात समोर आलेली आहे। साहिल गोयल जो सिया गोयल हिचा भाऊ आहे, त्याला सुद्धा आता पोलिसांनी बोलवलेला आहे। त्याची सुद्धा चौकशी आज सकाळपासून केली गेलेली आहे। यामध्ये साहिल गोयल हा आरोपी नसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे। मात्र ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आता साहिल गोयलची नेमकी काय चौकशी करण्यात आलेली आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। सिया गोयल जिने केतन अग्रवालला तिच्या एका मित्रासोबत म्हणजेच चेतन चौधरी घेऊन त्याचा खून केलेला आहे आणि या खुनाच्या प्रकरणामध्ये जो आत्ताचा अपडेट समोर आलेला आहे, जसं आपल्याला माहिती आहे की सिया गोयलने पोलिसांना जी माहिती दिलेली होती त्यामध्ये तिने सांगितलेलं होतं की केतन आणि तिच्या लग्नाबाबत तिला हे लग्न मान्य नाही असं तिने तिच्या कुटुंबियांना सांगितलं होतं आणि यासोबतच चेतनसोबत असणारं जे तिचं अफेअर आहे याबाबतची माहिती सुद्धा तिने तिच्या कुटुंबियांना दिली होती, अशी माहिती तिने पोलिसांना दिली। आणि त्यानंतर आता या सगळ्यामध्ये नेमकं तथ्य काय आहे हेच सगळं तपासण्यासाठी आता पुणे ग्रामीण पोलिसांनी सियाचा भाऊ याला बोलवून घेतलेला आहे आणि सकाळपासून त्याची चौकशी केलेली आहे। ज्या ज्या गोष्टी तिने पोलिसांना सांगितलेल्या आहेत तर त्या गोष्टी खरंच खऱ्या आहेत का याचं क्रॉस व्हेरिफिकेशन करण्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलीस जे आहेत तर त्यांनी आता साहिलला बोलवून घेतलेला आहे। या सगळ्या संदर्भातली चौकशी सध्या पार पडतीये। मात्र जो साहिल गोयल आहे तर तो आरोपी नाही, त्याला फक्त चौकशीसाठी बोलवलेला आहे। लग्नाबाबतची माहिती, हे लग्न मान्य नाही हे अशा प्रकारची माहिती तिने या सगळ्या संदर्भातली घरी दिली होती का, आणि जर घरी दिली होती तर याबाबत तिच्या घरच्यांना माहिती आहे का, या सगळ्या संदर्भातली चौकशी आता साहिलची करण्यात आलेली आहे। मात्र या सगळ्यामध्ये आता आपण बघतो की ज्या पद्धतीने सिया गोयल हिचे वडील यांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार त्यांनी सांगितलेलं आहे की या सगळ्या बाबत आम्हाला कुठलीही माहिती सियाने दिलेली नव्हती। जर अशा प्रकारची माहिती दिली असती तर आम्ही याबाबत विचार केला असता आणि आता जी काही शिक्षा तपासामध्ये निष्पन्न जर काही झालं तर जी काही शिक्षा तुम्ही सियाला द्याल ही आम्हाला शिक्षा मान्य असेल, अशा प्रकारचं वक्तव्य सियाच्या पालकांनी म्हणजे आई आणि वडील यांनी आपल्याला सोशल मीडिया किंवा विविध जी माध्यम आहेत त्याच्यामध्ये दिलेलं पाहायला मिळतं। आणि या सगळ्यामध्ये आता एक महत्त्वाचं म्हणजे सियाने जी दिलेली माहिती आहे तर ती आता क्रॉस व्हेरीफाय केली जाते। यामध्ये सियाने ज्या काही घटनाक्रम सांगितलेला आहे या घटनाक्रमामध्ये नेमकं काय गोष्ट खोटी सांगितली आहे, कोणती गोष्ट खरी सांगितली आहे, या सगळ्याचा तपास आता केला जातो आणि याचसाठी सियाच्या भावाला सुद्धा पोलिसांकडून ताब्यात नाही म्हणता सियाच्या भावाची सुद्धा आता चौकशी जी आहे ती सुरू आहे। त्यामुळे आता नेमकं सियाने काय जी माहिती दिलेली आहे त्यामध्ये काय माहिती खरी आहे, काय माहिती खोटी आहे, हे सगळं आता या तपासामध्ये समोर येणार आहे। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे।